नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रूफिंग शीट ज्यालाच की आपण पत्रा असे म्हणतो, तर तुमच्या घराच्या रूफिंगसाठी रूफिंग शीटमध्ये कोणतं बेस्ट मटेरियल आहे जे तुम्हाला वापरण्यासाठी योग्य असू शकतं, हेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत वॉच करा. तर ही फर्स्ट शीट आहे ती म्हणजे हीट इन्सुलेशन शीट. तर या शीटमध्ये कसं असतं की वरचा जो लेअर असतो तो प्रोफाईल शीट असते, म्हणजे जे पावडर कोटिंग टाईपचं जे मटेरियल असतं आणि त्याच्या खाली म्हणजे त्याच्या खाली हीट इन्सुलेशन फोम त्याला लावलेला जातो. कारण तुम्हाला टेम्परेचर पण आतमध्ये कमी जाणवतं, त्याचबरोबर पावसाचा आवाज वगैरे आहे तो सुद्धा कमी जाणवतो. म्हणजे साऊंड प्रूफ शीट येते. फक्त याची कॉस्ट आहे ती पावडर कोटिंग शीट जी आहे त्याच्यापेक्षा जास्त कॉस्ट येते. तर आत्ता आपण बघू की पावडर कोटिंग शीट ही शीट तुम्ही बघितली असेल किंवा वापरली पण असाल. तर ही जी शीट आहे यामध्ये फक्त ही वेदर प्रूफ येत नाही, म्हणजे यामध्ये टेम्परेचरचं प्रमाण आहे ते तुम्हाला जास्त जाणवतं आतमध्ये, आणि त्याचबरोबर साऊंड प्रूफ पण नाही, पावसाचा आवाज पण तुम्हाला या शीटमध्ये जास्त जाणवेल. आणि खालून बघितल्यानंतर ते गॅल्वनाइज टाईपमध्ये जो पत्रा असतो त्या लेवलचं असं हे फील येतं या शीटमध्ये, त्यामुळे खालून पण दिसताना छान दिसत नाही. आणि फक्त ही जी आहे ती इझी टू इन्स्टॉल आहे. रेट जो आहे तो हीट इन्स्टॉलेशन शीटपेक्षा सुद्धा कमी आहे. ह्याचा लाईफ स्पॅन जास्त आहे, फक्त हाच त्याचा एक ड्रॉबॅक आहे. त्यानंतर आहे पप पॅनल शीट. तर पप पॅनल शीट जी आहे याला दोन्ही बाजूनं पावडर कोटिंग शीट टाईपचा पत्रा असतो आणि मध्ये फोम असतो. ह्यामुळे फोममुळे काय होतं की तुम्हाला हीट जी आहे ती कमी जाणवते, त्याचबरोबर साऊंड प्रूफ पण ही शीट बनते. फक्त हे आहे की या शीटचं इझी टू इन्स्टॉल नाही, आणि त्याचबरोबर याची जी कॉस्टिंग आहे ती हीट इन्सुलेशन शीट किंवा पावडर कोटिंग शीटपेक्षा जास्त जाते. आता ह्याच्यानंतर फोर्थ ऑप्शन आहे तो म्हणजे स्टोन कोटेड शीट. हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन राहील, कारण ह्या शीटचा जो लुक आहे, म्हणजे आत्तापर्यंत ह्या 3 शीट बघितल्या आणि याच्यानंतर आपण ज्या शीट बघणार आहे याच्यापेक्षा सर्वात शीटमध्ये लुकला चांगली म्हटलं असा दिसायला सुंदर तर ही शीट दिसते स्टोन कोटेड शीट. हे कसं आहे की गॅल्वनाइज मटेरियल आणि तुमचं ॲल्युमिनियम मटेरियलचं मिक्स करून हा एक पत्रा बनवलेला आहे, आणि याच्यावरती स्टोनचे छोटे पार्टिकल्स ते पेस्ट करून याचं एक वरती कोटिंग केलेलं आहे. ही वेदरप्रूफ थोडीफार आहे, म्हणजे तुम्हाला टेम्परेचर कमी जाणवतं, साऊंड पण ह्यामध्ये कमी जाणवतो. फक्त खालून बघितल्यानंतर गॅल्वनाइज शीटचा जो पत्रा असतो त्या लेवलचं तसं फील येतं. सो खालून तुम्हाला थोडं फॉल सिलिंग वगैरे केलं तर बाहेरून ही शीट दिसायला तर टॉपच आहे, म्हणजे टाईल्स टाईपमध्ये लुक देते. तर हे तुम्ही शीट तुम्ही यूज करू शकता. तर यात झाला आता आपण शीटचा विषय. शीट सोडून सुद्धा रुपिंगसाठी अजून बरेचसेच मटेरियल आहेत, म्हणजे त्यामध्ये तुम्ही सिरॅमिक टाईल्स आहे, क्ले टाईल्स आहे, त्याचबरोबर तुम्ही कॉन्क्रीट टाईल्स आहे, आणि हे सोडून शिंगल्समध्ये सुद्धा तुम्ही मटेरियल आहे ते रुपिंगसाठी यूज करू शकता. तर ह्यामध्ये तुम्हाला कोणतं बेस्ट ऑप्शन आहे म्हणजे शीट्स किंवा ह्या बाकीच्या मटेरियलमध्ये, तर या रिलेटेड आपण हा एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही नक्की वॉच करा, म्हणजे हे शीटबरोबरच अजूनसुद्धा ऑप्शन आहेत रुपिंगमध्ये, ते डाऊट तुमचे या व्हिडिओमध्ये पूर्ण क्लिअर होऊन जाईल की कोणतं मटेरियल आपल्या घराच्या रुपिंगसाठी योग्य आहे. आता याच्यानंतर आपण बघणार आहे ते म्हणजे पॉलिकार्बोनेट शीट. तर पॉलिकार्बोनेट शीट आहे ती तुम्हाला समजा नॅचरल लाईट घरामध्ये हवी असेल व्हेंटिलेशनसाठी, तर त्या ठिकाणी ही वापरली जाते, कारण ही ट्रान्सपरंट आहे, डायरेक्टली तुमचं जी लाईट आहे ती खाली पास करते. तर ही शीटसुद्धा काही मध्ये तुम्हाला जर लावायची असेल तर ही शीटसुद्धा तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतरचं मटेरियल आहे ती म्हणजे UPVC शीट. हे सुद्धा बेस्ट मटेरियल आहे. UPVC शीटमध्ये कसं आहे की दोन्ही बाजूला सेम कलरमध्ये येते, आणि या कलरमध्ये वेगवेगळे बरेचसेच ऑप्शन आहेत तुम्हाला, ते आता तुम्ही इमेजमध्ये बघू शकता. तर ही जी शीट आहे ही सुद्धा वेदरप्रूफ येते, म्हणजे तुम्हाला टेम्परेचर आहे ते पावडर कोटिंग जो पत्रा आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला टेम्परेचर कमी जाणवत, त्याचबरोबर साऊंड प्रूफ पण आहे पावडर कोटिंगपेक्षा. पण याची जी कॉस्ट आहे ती थोडी हाय आहे. सो तुमच्या कॉस्टवर तुमच्या बजेटवर, पण तुमच्या स्टोन कोटेड शीटपेक्षा ह्याची कॉस्ट आहे ती तुम्हाला कमीच जाईल. त्याचबरोबर आहे ती म्हणजे JI शीट. आता JI शीट तर आपण ही दिसायला एवढी खास दिसत नाही, कारण हे कसं आहे की तसं पूर्ण पत्रा टाईपच फील येतं का, पण JI मटेरियल येतं. आणि त्याचबरोबर ह्याचं वेदरप्रूफ तर ही नाहीच, म्हणजे तुम्हाला टेम्परेचर पण जास्त जाणवतं, आणि त्याचबरोबर साऊंडचा पण ह्याच्यामध्ये जास्त प्रॉब्लेम येतो, आणि त्याचबरोबर दिसायला पण खराब आहे. जर तुमचं टेम्पररी शेड वगैरे मारायचं असेल तर ही शीट तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर जे शीट आहे ती म्हणजे सिमेंट शीट. सिमेंट शीट तर आपल्याला माहीतच आहे, सिमेंटमध्ये ती सिमेंट टाईपचं जे हे आहे त्या मटेरियल फिनिशिंग आहे त्यामध्ये ही शीट येते सिमेंट कलरमध्ये. तर ही शीटसुद्धा वेदरप्रूफ आहे, म्हणजे तुम्हाला पावसाचा आवाजसुद्धा कमी जाणवेल, आणि टेम्परेचर पण या शीटमध्ये पावडर कोटिंगपेक्षा कमीच जाणवेल. आणि ह्याचा मेन प्लस पॉईंट म्हणजे ही तुम्हाला स्वस्त येते. फक्त याचा ड्रॉबॅक हाच आहे की समजा एखादी व्यक्ती त्या पत्र्यावरून जर चालायला लागली तर ब्रेक होण्याचे, क्रॅक होण्याचे चान्सेस या शीटमध्ये, किंवा माकडाने उडी वगैरे मारली तर फुटण्याचे चान्सेस या शीटमध्ये आहेत. आणि ह्याचा लूक आहे तो एवढा काही खास दिसत नाही. जर समजा लो बजेटमध्ये जर तुम्हाला काही करायचं असेल तर या शीटचा तुम्ही यूज करू शकता.
ओके, आय होप तुम्हाला हे जे ऑप्शन सांगितले यामध्ये तुम्हाला कोणता बेस्ट ऑप्शन आहे, तर मी तुम्हाला रिकमेंड करेल की स्टोन कोटेड शीट किंवा UPVC शीटचा तुम्ही यूज केला तर काही हरकत नाही. म्हणजे मी तुम्हाला हे सांगितलं हे म्हणजे कसं की लुक वाईज म्हणजे दिसायला ह्या शीट तरी छान दिसतात, पण ह्याच्यापेक्षा सुद्धा चांगले ऑप्शन तुम्ही टाईल्समध्ये सुद्धा आहेत. त्या रिलेटेड तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही वॉच करा, तुमचे पूर्ण डाऊट आहेत ते पूर्ण क्लिअर होतील. ओके, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.